आता आपण आहे साई भजनच्या इथे आणि साई भजनच्या इथे काहीतरी ना नवीन यावर्षी चालू आहे हे बघा तो तुम्हाला शो करतो. यावर्षी काहीतरी नवीन येणार आहे तर बी वॉचिंग माय ब्लॉग. तर मित्रांनो आपण आलो आहे भंडाऱ्याला साई भजनच्या. तर आम्ही सुरुवात करतोय आमच्या महाराजांपासून सुरुवात करतोय. भंडारा म्हणजे तिथपर्यंत जायचं. तिथपर्यंत खूप सारं डेकोरेशन वगैरे लावलं आहे ते मी तुम्हाला शो करतो. आणि इकडे कोण भेटले आपल्याला सांगते हा गुरु तेथून भेटले आपल्याला. लेडीज साठी तर खूप मोठं मार्केटच ओपन झालंय. आणि खूप साऱ्या खरेदी करतात. इथे लेडीज लोक खाऊ भंडारला थोडं लोक म्हणजे आपलं आहे आतमध्ये तुम्ही आलात ना पाया पडून भंडाऱ्याचं नाव घेऊन जा. आणि चाललोय भंडाऱ्यात लालबागच्या राजाचे तुम्हाला दर्शन देऊया. लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं निकाल ना. इधर थोड़ा सिनेमैटिक वीडियो निकाल रहे हैं पर मैं इसको निकालने नहीं दे रहा हूँ. अरे गगनगिरी महाराज. सो यहाँ से जाते हैं. हम लोग के दोस्त लोग उधर ही खड़े. हम लोग को बोला कि लाइन लगाओ हम लोग थोड़ा ब्लॉग शूट करके आते. थोड़ा हिंदी भी बोलता हूँ बीच बीच में. आदत हो गई है दोस्त लोग के साथ रह रहे. सॉरी खूप गर्दी आहे खूप. आणि हे साई भजन मंडळ आहे ना त्यांची ही द्वारकामाई आहे. म्हणजे आतमध्ये नाही जाऊ शकत कारण खूप गर्दी आहे आणि इथे खूप असा मस्त फोटो आहे आतमध्ये. आम्ही चाललोय आणि इथे साई भजन टी शर्ट वगैरे भेटते. गर्दी बघा लाईन बघा. बाबांच्या प्रसादाची लाईन आहे. आपण पुढे जाऊ ना पुढच्या लाईन जाऊ. चल ना ये पब्लिक लाईन लावले लाईन एवढ्या लांब कोण लाईन लागतं का. तिकडे चल ना. टाकला असू दे लास्ट राजल्याचा विषय संपला. लवकर जेवायला भेटणार आहे आम्ही. साईराम साईराम बोल ना. हे काल्या हे ओम साईराम बोल. ओम साईराम. लाईनीत उभे आपण खूप मोठी आहे लाईन. ज्याला कॅमेऱ्यात यायचंय त्यांनी या ज्याला नाही यायचं त्यांनी नका येऊ. नो प्रॉब्लेम. मित्रांनो ही जी आहे ना लाईन ही जी लाईन आहे ती दर्शनासाठी आहे आणि ही लाईन भंडाऱ्यासाठी आहे. आणि एक नंबर म्हणजे असा गेट बनवलाय यावर्षी. दरवर्षी एवढं नसतं पण यावर्षी खूपच भारी बनवलंय डेकोरेशन. खरंच खूप भारी. डोळ्यांना एकदम बघायला एकदम खरोखर शिर्डीमध्ये आलं. आपला शिर्डीचा आला आणि हा बघा माझी काय साईराम हळूहळू सोडतात. जेवायला भेटणार आहे आपल्याला बाबांच्या दरबारात. दरबारात भेटणार आहे दरबारात.
हे साई भंडाऱ्यासाठी बसलोय आता आपण आणि जेवण बघू. बाबांचा भंडारा आहे हा. थोडा भेटला तरी चालेल पण सोबत असतं आपलं चांगलं राहतं. मी आता सुरू करणार आहे भंडारा. बसलोय बघ चाय. सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.